आज कुठेतरी दर्शनासाठी चाललोय, कुठे चाललोय ते पुढे सांगतेच, पण रस्त्यामध्ये एवढी सुंदर सुंदर हिरवीगार अशी झाडं बघून तेही उन्हाळ्यामध्ये खूप छान वाटलं आणि आंब्याला एवढी आंबे आलेली होती की असं वाटलं जाऊन मस्त तोडूनच घ्यावी की काय। पहिले खाटू श्यामचं दर्शन घ्यायचं म्हटलं तर राजस्थानला जावं लागायचं आणि राजस्थानमध्ये काय आपलं जाणं शक्य होत नाही, त्यामुळे आता आपल्या मराठवाड्यामध्येच खाटू श्यामजींचं हे सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात छान असं मंदिर तयार झालेलं आहे। संभाजीनगरपासून हे मंदिर खूप जवळच आहे आणि आज इथे आम्ही दर्शनासाठी आलेलो होतो। दुपारी खूप जास्त कडक ऊन असतं, त्यामुळे संध्याकाळच्या वेळी मस्त वातावरणामध्ये थंडगार हवा आज सुटलेली होती आणि वातावरण देखील खूप छान झालेलं होतं बरं का। थोडंसं आभाळ पण आलेलं होतं, म्हटलं चला कुठेतरी फिरून येऊया आणि इथे आलो आणि खूपच हे मंदिर आम्हाला सगळ्यांना आवडलं। चला आता जे कोणी खाटू श्यामच्या दर्शनासाठी नेहमी जात असतील तर त्यांना तर माहीतच असेल की खाटू श्यामजींना अत्तर आणि जे मोरपीस असतात ना ते खूप प्रिय आहेत, तर त्यामुळे आम्ही इथे मोरपीस घेतले आणि अत्तर घेतलं आणि तुम्हाला देखील दर्शन घडवलं आहे बरं का। आणि इथे असं म्हणतात की जी काही आपली मनोकामना असते ना तर ती पूर्ण होण्यासाठी इथे एक धागा बांधला जातो आणि तो धागा बांधल्यानंतर आपली जी मनातील इच्छा आहे ना ती तिथे बोलायची आणि ती पूर्ण होते अशी म्हण आहे। हे मंदिर आत्ताच नवीन तयार झालेलं असल्यामुळे इथे अजून बरंचसं बांधकाम बाकी आहे आणि काही झालेलं आहे। दर्शन वगैरे झाल्यानंतर घरी येण्यासाठी निघालो आणि चहाचा टायमिंग झालेलाच होता। आता चहा प्रेमींना तर माहिती आहे चहाचा टाईम झाला म्हणजे चहा पाहिजेच, तर आता छान असा चहा घेतला आणि गोळाचा हा चहा होता तर मस्त लागला। आता लेकरांनी छान अशी ट्रेनची राईड केली आणि त्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो। चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय।